नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आज मी हॅपीला घेऊन चाललो आहे पुण्याला, कारण हॅपीला पडत आहेत पॅचेस आणि 22 तारखेचा शो आपल्याला हॅपीचा करायचा आहे. तर पुण्यात मी एका ठिकाणी तिला हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. त्याआधी मी हॅपी ज्यांच्याकडनं आणली, जे की मी परवाच्या ब्लॉगमध्ये पण टाकलं होतं की हॅपीचे फादर आहेत ते लॅब्राडोर ऑफ द इयर ब्रीड इन इंडिया डिक्लेअर झाले 2025चे. तर मी हॅपीला सोडणार आहे सूर्याकडं, म्हणजे चंद्रकांत दादांकडे, जिकडून मी हॅपी घेतली होती. आणि बेसिकली हॅपीला ट्रेन त्यांनी केलं आहे शोसाठी, आणि आता त्यांच्याकडे सोडून मग मी जाणार आहे ऑफिसला. आणि दुपारची अपॉइंटमेंट आपल्याला भेटली आहे. सो हॅपीला घेऊन आपण दुपारी जाऊयात हॉस्पिटल. हॅपी वेड्यासारखं करते. ओय, काय झालं? आणि माझ्या बरोबर येणार आहेत हे दादा. पुढेच ठेवू. हा ठेव पुढेच ठेव. हॅपी, काय झालं? सो लेट्स गो. आता पोचलो आहोत अहिल्यानगरच्या हायवेवर आणि खूप ट्रॅफिक आहे. अहिल्यानगरचा रस्ता म्हणजे जगात फेमस द्रुतगती महामार्ग नसून दुर्घटनाग्रस्त मार्ग आहे. आणि या ट्रकमध्ये एका बाजूनी चालतच नाही, दोन्ही पण रस्ते पॅक करून टाकतात. काल पाऊस झाला, काल पाऊस झाला, त्या पावसात झाडं पडलीत. बाप रे बाप, केवढं पडलं ते झाड. आपण पुण्यात पोहोचलोय. आपण आहोत सीजन्स मॉल समोर आणि चाललोय आपण ससाने वस्तीवर. तिथे हॅपीला सोडणार, हॅपीला सोडून मी ऑफिसला येणार आणि हॅपीला सोडून ऑफिसला येणार. आणि मे बी मी आज हाफ डे टाकेल आणि पुन्हा परत हॅपीला घ्यायला ससानेनगरला येणार आणि पुणे कॅम्पला हॉस्पिटलला घेऊन जाणार. आणि फायनली आपण आलेलो आहोत हॅपीच्या बॉर्न प्लेसवर. बघूयात, दादा येत आहेत. आपण हॅपीला सोडूया तिथे. हॅपीची मजा चालली आहे. हे आहे हॅपीचं जन्मस्थान ठिकाण. हॅपी, ओ थांब. दादा येईपर्यंत आपण हॅपीला गाडीतच ठेवणार आहे. हे आहे हॅपीचं जन्म ठिकाण. इथेच राहतो इंडिया चॅम्पियन, जो लॅब्राडोर ऑफ द इयर डिक्लेअर झालाय, सूर्या. आणि अशा प्रकारे दादांनी चालू केली आहे हॅपीची बेसिक ट्रेनिंग. दादांकडे हॅपीला सोडल्यानंतर आम्ही आलोय नाश्त्याला. दादा, झोप झाली का? नाश्ता करून निघणार ऑफिसला. चंद्रकांत दादांना सोडलंय, आता निघालोय ऑफिसला. इथून ऑलमोस्ट 30 मिनिटाचा वेळ दाखवतोय. बघूयात, पोहोचूयात ऑफिसला. तुम्हाला एक लोकेशन दाखवतो. ते लोकेशन कोणतं आहे ते फक्त कमेंटमध्ये सांगा. सिटीज मध्ये पण डॉग्स क्रेज.
आता मी पोहोचतो एका ठिकाणी जिकडे मी तुम्हाला म्हणलं होतं की तुम्हाला मी एक लोकेशन दाखवेल आणि तुम्ही त्या लोकेशनचं नाव ओळखून दाखवायचं. कमेंटमध्ये नाव टाका की कोणाकोणाला हे लोकेशन माहिती आहे. तर हे आहे ते लोकेशन जे तुम्हाला ओळखायचं आहे. गाईस कमेंट द लोकेशन. आणि मी आता पोहोचतच आहे ऑफिसमध्ये. ठीक आहे, तर ज्यांना ज्यांना लोकेशन माहिती आहे त्यांनी प्लीज नाव कमेंटमध्ये टाका. तर गाईज आपण आलो आहे आता ऑफिसमध्ये. जाऊयात ऑफिसमध्ये. मी आता जातोय. आज मला लवकर ऑफिसमधून निघायचं आहे. नागपूरला घेऊन परत हॉस्पिटलकडे जायचं आहे आणि मग परत बॅक टू श्रीरामपूर. तर नमस्कार मंडळी. परत नमस्कार का म्हणतोय मी, कारण खूप वेळ झाला मी ऑफिसमध्ये होतो. तिथं काय रूल्स अँड रेग्युलेशन्स अजून मला माहीत नाही, मी ब्लॉग शूट करू शकेल की नाही, म्हणून मी तिकडे ब्लॉग शूट केला नाही. सॉरी. आणि आता मी निघालो आहे हॅपीकडं परत एकदा तिला घेऊन आणि हॉस्पिटलमध्ये दाखवायला. पण बहुतेक खूप ट्रॅफिक असेल, माहीत नाही. फ्रायडे आहे आज, ऑफिस सुटतात आणि मी पण काम एक्सटेंड झाल्यामुळं ऑफिस सुटल्यानंतरच निघालो आहे. आणि मी विचार केला होता मी लवकर निघेल, तर उशीर तर झाला आहे. पण बघूयात आता किती ट्रॅफिक लागते. आणि पाऊस पण सुरू होणार आहे, माहीत नाही डॉक्टर आहेत की नाही. त्यांना पण फोन करून विचारतो डॉक्टर आहेत की नाही. आणि अशा प्रकारे मी निघालो आहे परत एकदा हॅपीकडं. तर तुम्हाला मी जे विचारलं होतं लोकेशन फाइंड आउट झालं की नाही, एकदा परत कमेंटमध्ये सांगा. सो लेट्स गो टू हॅपी. आपण आलोय हॅपीला घ्यायला. तर आपण पोहोचतोच आहे हॉस्टेलवर. दादांचं हॉस्टेल आहे, स्लोवन्स पेट अँड हॉस्टेल्स म्हणून. खूप चांगल्या प्रकारची सोय इथं आहे. पोचलोय. हॅपी शोच्या टाइमला बऱ्याच वेळेस महिनाभर इकडे राहते. बघूयात हॅपी काय करते. शंकर हॅपी कशी बसली. हॅपी आहा हॅपी. हॅपी खुश झाली बघून. हॅपी एवढी खुश झाली बघून. हे आहेत शंकर भाऊ, त्यांनी दिलाय बॉक्स. गाडीत ठेवायचं लगेच. एक मिनिट खाली आपल्याला ठेवायला लागेल. शंकर दादा एक मिनिट फक्त. गाडी सीट खराब होईल. सीटा खाली ठेवायला लागेल. हे टाका फक्त सीटा खाली. हॅपीला असं झालं कधी सोडल. आणि फक्त ही किलो ठेवा म्हणजे तो सरळ राहील बॉक्स. हॅपीला घाई झाली आहे, कधी सोडतोय मला. हॅपी 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 चल बेटा. शंकरा त्रास दिला तिने नाही काय खाल्लं का दुपारी. काढताय का मग. हॅपीला सोडायला गेलेत. तिला घाई बघा किती झाली. प्रत्येक वेळेस घाई असते प्रत्येक गोष्टीची. हॅपी ओ बेटा, ओ बेटा थांब 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 जायचंय. हॅपी ओ बेटा. ओय 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 हो 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 इथंच 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 हॅपी. हो जायचंय. चल चल जायचं. ओय पाय जाय. अरे उघडलं नाही का. थांब बेटा थांब थांब थांब. चला तो टॉवेल काढायचा का. टॉवेल काढायचा का. ओय हॅपी. अरे ती एवढी एवढी झाली, तिला घाई झाली जायची घरी. घ्या लावून.
ओय 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 डंबा दे तेच टाकून. आणि हॅपीला घेऊन जाऊ. हे आहे सोय चंद्रकांत दादांचा स्वतःचा कॅनल आहे हा. आणि सगळे डॉग्स आहेत, एकदम प्रॉपर सगळी सोय आहे. चलो शंकरवार निघतो आम्ही. बाय बाय. हॅपीला हॉस्पिटलला घेऊन आलो आहे. हॅपी हॉस्पिटलला जाऊन पाऊस असल्यामुळे तुम्हाला मी दाखवू नाही शकतो ॲक्च्युली. आणि एका ठिकाणी लॅपटॉप पिकअप करायला थांबलो आहे. खूप भयंकर पाऊस चालू आहे, भयानक पाऊस चालू आहे पुण्यात. आणि लॅपटॉप पिकअप करून आपण निघणार आहोत. सो निघूयात, बघूयात ते किती वेळ लावतात ते यायला. हॅपीला ॲक्च्युली पाण्याचं इन्फेक्शन सांगितलं आहे. थोडीशी हॅपी ओरली राहिली होती स्विमिंगनंतर. सो कवर होईल म्हणले 7-8 दिवसात. पण आपण हॅपीचा 15 जूनचा शो स्किप करत आहे. आणि आता आपण हॅपीचा कोईम्बतूरचा शो करणार आहे, जो आहे 22 तारखेला. तर आपण बघूयात हॅपी कशी परफॉर्म करते. पण आता सध्या तरी तिची रिकव्हरी खूप महत्त्वाची आहे. आणि बघूयात आपण कसं होईल ते. खूप उशीर झाला आहे, जेवायला थांबलो आहे. वरनं